ॲसिड हल्ल्याची धमकी व पोक्सो प्रकरणात 2 युवकांना जामीन. अल्पवयीन मुलीचा सुमारे 2 महिन्यांपासून वारंवार पाठलाग करून तिला मोबाईल नंबर सेव्ह करण्यास परावृत्त करून नंबर सेव्ह न केल्यास तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी दिलेप्रकरणी हुपरी पोलीस ठाणे येथे नोंद झालेल्या फिर्यादीनुसार हुपरी पोलिसांनी इंद्रजीत दत्तात्रय भातमारे व त्याचा मित्र यश उर्फ विश्वजीत विजय सांगले या दोघा आरोपींचेवर भारतीय न्याय संहितेचे कलम 78, 352, 3, 5 तसेच पोक्सो कायदा कलम 12 अन्वये कारवाई करून तातडीने अटक केली व त्यांना जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांचे समक्ष हजर केले. सदरकामी आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश होताच आरोपींचे वतीने त्यांचे वकील ॲड रियाज रफिक बाणदार यांनी आरोपींचा जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान ॲड रियाज बाणदार यांनी फिर्याद उशिरा नोंद केलेबाबत तसेच घटनास्थळावरून कोणतीही ॲसिडची बाटली जप्त नसलेबाबत केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश सो. इचलकरंजी यांनी दिनांक 27 मार्च 2026 रोजी आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. सदरकामी ॲड रियाज बाणदार यांना ॲड यासीन पेंढारी, ॲड जाईद मुल्ला, ॲड सचिन कोरवी, अजीज नदाफ, साहिल शेख, परवेज मुजावर, पल्लनी भातमारे यांनी मदतनीस म्हणून काम सहकार्य केले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.